नमस्कार, मी तन्मय ढिल्लों आणि आपण पाहता एनडीटीव्ही मराठी। राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आल्याचा पाहायला मिळत आहे। राज्यामध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप होऊ घातलाय, कारण ठाकरेंचे खासदार आता दिल्लीत आहेत आणि पुन्हा एकदा राजकीय भूकंप होताना पाहायला मिळतोय। आणि त्याच संदर्भातली मोठी अपडेट, आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, संजय राऊत यांनी सूचक ट्विट केल्याचा पाहायला मिळत आहे। अपना सपना मनी मनी असं ट्विट संजय राऊतांकडनं करण्यात आलंय। राज्यातील खासदारांना विकत घेण्यासाठी 15 कोटींचा ॲडव्हान्स दिलाय असं खासदार संजय राऊत म्हणतात आपल्या ट्विटमध्ये। मोठी बातमी या क्षणाची म्हणावी लागेल। अपना सपना मनी मनी असं संजय राऊत यांचं हे ट्विट, सूचक ट्विट संजय राऊतांकडनं करण्यात आलंय। त्यामुळे एक प्रकारे घोडे बाजाराला किंवा एक प्रकारे खासदार फुटीला त्यांनी दुजोरा दिलाय का असा सवाल उपस्थित झालाय। संजय राऊतांचं हे सूचक ट्विट, अपना सपना मनी मनी 15 कोटी ॲडव्हान्स दिलाय असं ट्विट संजय राऊतांकडनं करण्यात आलंय। ट्विट पाहूयात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून काय म्हणतात संजय राऊत। अपना सपना मनी मनी, महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेण्यासाठी आज रात्री प्रत्येकी 15 कोटींचा ॲडव्हान्स देण्यात येत असल्याची माहिती धक्कादायक आणि घृणास्पद आहे। अधिक माहिती जाणून घेऊ, आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या संपर्कात आहेत। रामराजे, पुन्हा एकदा एक सूचक ट्विट संजय राऊतांकडनं करण्यात आलं, एक प्रकारे दुजोरा देत आहेत संजय राऊत, सगळ्या घडामोडी घडतायत त्याला? बिलकुल एक प्रकारे दुजोरा देत आहेत आणि आकडा सुद्धा सांगितलेला आहे की 15 कोटीची ऑफर देण्यात आलेली आहे। या खरंच आज रात्री घडामोडी घडतात तर ते पाहावं लागणार आहे, परंतु खऱ्या अर्थानं उद्या जेव्हा लोकसभा अध्यक्षाकडे पत्र दिलं जाईल गटनेता निवडीच्या संदर्भात, तर तेव्हा सगळ्या घडामोडी घडतील आणि उद्या संजय राऊत पण बोलणार आहेत आणि त्यातून स्पष्ट होईल की नेमकी आता उद्धव ठाकरेंची काय भूमिका आहे। कारण प्रयत्न केलेले आहेत या खासदारांना जाऊ नये यासाठी उद्धव ठाकरे यांनी, परंतु अखेर हे खासदार ऐकतायत असं दिसत नाही। अगदी धन्यवाद रामराजे, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। राज्यातील खासदारांना विकत घेण्यासाठी 15 कोटींचा ॲडव्हान्स दिल्याचं संजय राऊतांनी ट्विट केलेलं आहे। त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे गटासाठी मोठा धक्का बसताना पाहायला मिळतोय। शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के सध्या जोडले गेले आहेत। नरेशजी, खूप खूप स्वागत एनडीटीव्ही मराठीवर। काय नेमकं घडतंय? एकीकडे संजय राऊत अपना सपना मनी मनी असं ट्विट करतायत, आकडा जाहीर करतायत 15 कोटींना विकत घेतल्याचा। संजय राऊत हे कायम अशा पद्धतीचे आरोप करत असतात। नक्की ते कुठल्या पक्षाचे नेते आहेत मला तर शंका यायला लागलेली आहे। गेल्याच आठवड्यात त्यांनी सांगितलं पवार साहेबांच्या राष्ट्रवादीने काँग्रेसमध्ये विलीन व्हावं, जी शिवसेना हिंदुत्वाच्या विचारावर सुरू होती, उद्धवजींना काँग्रेस बरोबर आघाडी करायला लावली। नक्की ते कुणाचे नेते आहेत? कधी कधी पाकिस्तानची बाजू घेतात, काश्मीरच्या प्रश्नावरती सरकारवर टीका करत असतात। नक्की ते कुठल्या पक्षाचे नेते आहेत आणि कुणाचे प्रवक्ते आहेत, हा मोठा संशय निर्माण झालेला आहे। नरेश, नेमकं काय घडतंय म्हणजे दिल्लीत? आता सगळ्यांना खरं तर ही उत्सुकता आहे। आता सुद्धा युट्यूबवरती साधारणतः 1.5 लाख 4 लाख लोक तुम्हाला आता ऐकतायत, आपल्या टीव्हीच्या माध्यमातून देखील तमाम महाराष्ट्र तुम्हाला ऐकतोय। काय नेमकं घडतंय दिल्लीत? खरंच खासदार फुटतायत? ठाकरे गटाला पुन्हा एक धक्का बसतोय? गुवाहाटी पॅटर्न राबवला जातोय? पुन्हा तुम्ही ज्या पद्धतीत बंड केलं, ऐतिहासिक बंड केलं, तसंच काहीसं पुन्हा पाहायला मिळणार आहे महाराष्ट्राला? गेले 1.5 ते 2 वर्ष अशाच पद्धतीच्या बातम्या वाहिन्यांवर असेल, सोशल मीडियावरती आपण पाहतोय। रोज दर 15 दिवसांनी, दर 10 दिवसांनी अशा पद्धतीच्या बातम्या येत आहेत। गेल्याच आठवड्यात खासदारांची बैठक मातोश्रीवर झाली, त्यानंतर पुन्हा या बातम्या सुरू झाल्या, एवढे खासदार हजर होते, एवढे खासदार गैरहजर होते। मला वाटतं तशाच पद्धतीच्या या बातम्या असतील। आम्हाला तरी या संदर्भात काही कल्पना नाही। पण नरेशजी, आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील दिल्लीला रवाना झाल्याचं कळतंय। मला वाटतं ते मुंबईत होते, काही अर्धा तासापूर्वी सुद्धा माझं बोलणं झालं, तेव्हाही ते मुंबईत होते आणि त्यामुळे दिल्लीला गेलेत असं आम्हाला तरी याची कल्पना नाही। अगदी, पण नरेशजी, नेमकी काय नाराजी हो या ठाकरे गटाच्या सगळ्या खासदारांची? का सातत्यानं अशा बातम्या येतात आणि नाराजी असल्याचं कळतंय? काय नेमकं घडतं दिल्लीत? तुम्ही देखील दिल्लीत असता, तुमची चर्चा होते खासदारांची? खासदारांची का नाराजी आहे मला काही कळत नाही, पण पूर्ण युबीटी पक्षामध्येच नाराजी आपण रोज पाहताय। रोज कोणी ना कोणी सोडतायत। मग शिवसैनिक ते त्यांचे जे त्यांना म्हणतात ते शिवसैनिक असू द्या, नगरसेवक असू द्या,
जिल्हा परिषदेचे सदस्य असू द्या, पंचायत समितीचे सदस्य असू द्या, माजी आमदार असू द्या, ते रोज सोडून चाललोय. पण त्याच्यामुळे नाराजी काय की घर सोडून बाहेर पडायचंच नाही, सैन्याच्या पाठीमागे उभं राहायचं नाही. जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या, पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या, नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, मुंबई सोडून कधीच घराच्या बाहेर पडले नाही. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्ता त्या पक्षातला नाराज आहे आणि तो पक्ष सोडून चाललाय. त्यांनी त्यांचा विचार करायला पाहिजे की अशी परिस्थिती का आलेली आहे. केवळ मुंबई सोन्याचा अंड देणारी कोंबडी म्हणून जर पाहत असाल, मुंबई महापालिकेच्या निवडणुका सोडता कुठेच गेलेले दिसत नाहीये. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये जी काही नाराजी असेल ती त्यांना माहिती, परंतु रोज हा पक्ष फुटला जातो. पण नरेशजी, तसं बघायला गेलं तर तुमचे जुने सहकारी, पण मग त्या नात्याने तुमच्याशी कधी मन मोकळं केलंय किंवा तुमच्याशी संवाद साधला असेल ना? संजय देशमुख असतील, संजय जाधव असतील, ओमराजे निंबाळकर असतील. अरे आमच्याशी बोलायलाच बंदी आहे तिकडे. त्यांच्या माणसं, आम्ही महाराष्ट्रातील खासदार म्हणून आम्ही एकत्र असतो, परंतु बोललं तर डोळे वटारले जातात अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आम्ही सुद्धा काही जास्त संपर्क साधण्याच्या प्रयत्नात नसतो. त्यामुळे फार काही असा संपर्क होत नाही. अगदी आता नरेशजी, अगदी शेवटचा प्रश्न, उद्या महाराष्ट्राला काही वेगळं चित्र पाहायला मिळेल? सकाळ वेगळी असेल महाराष्ट्रातली? रोज येणारी सकाळ ही वेगळीच असते. कदाचित उद्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा पाऊस जर सुरू झाला, तो दीर्घकाळ पडत नाही, कदाचित उद्या पाऊस सुरू झाला तर महाराष्ट्रासाठी वेगळी गोष्ट असेल. नाही, राजकीय दृष्ट्या. राजकीय दृष्ट्या मी नाही सांगू शकत काय असेल, नक्की असेल, परंतु पाऊस सुरू व्हावा उद्या असं मला प्रामाणिकपणे वाटतंय. खूप उशीर लागलाय पावसाला. त्याच्यामुळे उद्या महाराष्ट्रामध्ये जर पाऊस सुरू झाला तर नक्कीच महाराष्ट्राची जनतेच्या दृष्टीने चांगली गोष्ट असेल. ढगांचा गडगडाट होईल आणि एक मोठा पाऊस बरसेल उद्या राज्यावर. राज्यावरती पाऊस यावा, पाणी टंचाई आणि शेतकऱ्यांचं जे काही नुकसान होत आहे ते होऊ नये. शहरामध्ये पाणी पुरवठा सगळं कमी दाबाने पाणी सोडलं जातं. पाऊस जर उद्या सुरू झाला तर नक्कीच राज्याच्या दृष्टीने चांगली गोष्ट असेल. पण नरेशजी, एकीकडे संजय राऊत तर म्हणतात पैशांचा पाऊस पडतोय, अपना सपना मनी मनी. पैशांचा पाऊस पडेल की काय, नक्की काय म्हणायचं? ते बघा, संजय राऊत काय बोलतात यावरती जर प्रतिक्रिया देत बसलो तर पूर्ण वेळ त्याच्यातच जाईल. त्यामुळे संजय राऊत काय बोलतात याला आम्ही महत्व देत नाही. ते रोज वेगवेगळी विधानं करत असतात. शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन व्हावा म्हणून ते पवार साहेबांना सल्ला देतात. त्याच्यामुळे त्यांच्यावर काय प्रतिक्रिया द्यावी? नक्कीच. धन्यवाद नरेशजी, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिलीत, NDTV मराठीशी बोललात त्यासाठी. ठाकरेंचे 6 खासदार सध्या तरी दिल्लीला पोहोचल्याच्या सूत्रांकडून माहिती मिळते. ओमराजे निंबाळकर सध्या तरी पुण्यात आहेत. त्यामुळे घडामोडींना वेग येतो. एकीकडे अपना सपना मनी मनी म्हणत संजय राऊतांनी देखील ट्विट केलंय.